शरीराला धोकादायक असणाऱ्या दूध तयार करणारं रॅकेट नगरमध्ये सापडलं। या प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे। पोलिसांना फक्त 7 जण सापडलेत। रासायनिक क्रीम पासून दूध तयार केलं जात होतं, परंतु आता त्यापेक्षाही भयानक प्रकार समोर आलाय। उन्हाळ्याच्या दिवसात मागणी वाढलेल्या कुल्फीमध्येही आता खाद्यतेलाचा वापर होत असल्याचे समोर आले। कुल्फीत खाद्यतेल असल्याने शरीरातील ट्रान्स फॅट वाढतात, ते कोलेस्ट्रॉल पेक्षाही जास्त धोकादायक असतात। त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो। परंतु हे सगळं एका ब्रँडेड कुल्फीमध्ये होत असल्याचे समोर आलंय। हा सगळा प्रकार अगदीच धक्कादायक आहे। नगरकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या या प्रकरणाबाबत अन्न व औषध प्रशासनाने थेट कंपनीकडे खुलासा मागवलाय। त्यानंतर ही भेसळ खरंच कंपनीकडून होतीये की ही कुल्फीच बनावट आहे हे समोर येईल। हा प्रकार नेमका काय आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। राज्यात दुग्धजन्य पदार्थातील भेसळ ही चिंतेची बाब मानली जाते। अन्न व औषध विभागाकडून वेळोवेळी कारवाया होत असल्या तरी हा प्रकार अगदी जीवावर बेतणारा व अगदीच गंभीर आहे। गेल्या काही दिवसात दुधात भेसळ, पनीर किंवा तत्सम पदार्थातील भेसळीचा मुद्दा ऐरणीवर आलाय। फेब्रुवारी महिन्यात अन्न व औषध प्रशासनाने जामखेडमध्ये कारवाई करत दूध भेसळीचा पर्दाफाश केला। दूध भेसळीचं साहित्य जप्त केलं। आतापर्यंत 7 ते 8 जणांना अटकही केली, परंतु तरीही तब्बल 25 ते 30 संशयित अजूनही मोकाटच आहेत। या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच नगर शहरात कुल्फीतही भेसळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय। गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फाउंडेशन ही कंपनी अमूल नावाने कुल्फी, आईस्क्रीम व इतर उत्पादने बाजारात विक्री करते। अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार आईस्क्रीम मध्ये कोणत्याही प्रकारचे तेल वापरण्यास मनाई आहे, परंतु याच अमूल कंपनीच्या कुल्फीत वनस्पती तेलाचा वापर होत असल्याचे लक्षात आले। सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने कुल्फी, आईस्क्रीम, आईस गोळा आदी पदार्थांची चौकात विक्री होताना दिसते। अन्न व औषध प्रशासनही या सगळ्या विक्रींवर डोळ्यात तेल घालून कारवाई करते, लक्ष ठेवते। सोमवारी कुल्फीतील हा धक्कादायक प्रकार या पथकाच्या लक्षात आला। अन्न व औषधाचे सहाय्यक आयुक्त जी.व्ही. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी बळे व के.डी. जगदाळे यांच्या पथकाने अमूल ब्रँडच्या शहरातील वितरकांकडील कुल्फीची तपासणी केली। खरं तर फ्रोझन डेझर्ट म्हणजेच थंड पदार्थांमध्ये खाद्यतेल वापरास बंदी आहे, परंतु अमूल ब्रँडच्या कुल्फीमध्ये खाद्यतेल वापरले जात असल्याचे त्या पाकिटावरच नमूद होते। त्यानंतर या पथकाने शहरातील 3 मुख्य वितरकांकडील साठा तपासणीसाठी जप्त केला। कुल्फीला घट्टपणा येण्यासाठी काही कंपन्या कुल्फीत खाद्यतेल वापरतात, परंतु हे खाद्यतेल शरीरासाठी अत्यंत धोकादायक असते। अशी कुल्फी टाळूलाही चिटकते। खाद्यतेलामुळे कुल्फीतील ट्रान्स फॅट वाढतात। हे ट्रान्स फॅट कोलेस्ट्रॉल पेक्षाही घातक असतात, त्यामुळे हृदयासंबंधी अनेक समस्या उद्भवू शकतात। परंतु कुल्फीमध्ये ते सर्रास वापरले जात असल्याने हा जीवाशी खेळण्याचा प्रकार होतो। अन्न व सुरक्षा प्रशासनाने अमूल ब्रँड कुल्फीचे तब्बल 1856 पाकिटे कुल्फी जप्त केली। ती प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आली। त्याचा अहवाल आल्यानंतर व कंपनीचा खुलासा आल्यानंतर याबाबत कारवाई करण्यात येणार आहे। परंतु हा सगळा प्रकार अगदीच धक्कादायक होता। विशेष म्हणजे अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयातच हा प्रकार उघड झाल्याच्या चर्चा आहेत। या विभागातील अधिकाऱ्यांनी स्वतःसाठी कुल्फी मागितली होती। कुल्फीची चव घेतल्यानंतर अधिकाऱ्यांना संशय आला। त्यानंतर त्यांनी ही पॅकिंग तपासली, तर त्या पॅकिंगवर वनस्पती तेल व फॅटचा वापर केल्याचा उल्लेख दिसला। कुल्फीत किमान 10% मिल्क फॅट आवश्यक असते, परंतु जप्त केलेल्या कुल्फीत केवळ 5.5 ते 6% फॅट होते। त्यानंतर अधिकाऱ्यांनी शहरातील सर्वच डीलर्सकडून त्यांच्याकडील साठा जप्त केला। अन्न व औषध प्रशासनाने आता इतर ब्रँडची शीतपेय व आईस्क्रीमचीही तपासणी करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।